बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम। बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम। बोलो सीताराम राम। याच्यावर एक शाल मागवली आहे, 1-2 मिनिटात शाल येईल, मग सुरू करू लगेच. बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम। 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 जीवन स्मरण जय जय राम। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वागवी कोणमाथा। जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीराम समर्थ। नववर्षारंभी आपण आजपासून प्रभू रामचंद्रांच्या आणि सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये, कृपादृष्टीमध्ये चिंतन सेवा करणार आहोत. संवत्सराचं नाव पराभव नाम संवत्सर आहे. आम्हाला आमच्यामधल्या विकारांचा पराभव करायचा आहे. आमच्यामधल्या अवगुणांचा पराभव आम्हाला करायचा आहे. आणि त्यातून येणारं जे जीवन आहे, तिथे होणारं जे शुद्ध अंतःकरण आहे, तिथे आम्हाला त्या भगवंताच्या नामाला, सद्गुरूंनी दिलेल्या नामाला खऱ्या अर्थानं सुस्थापित करायचं आहे. आम्ही ज्या वेळेला अशा रीतीनं नामामध्ये राहू, त्याच वेळेला प्राप्त केलेल्या या मनुष्य जन्माचं सार्थक झाल्याचा अनुभव आपल्याला येतो. आणि म्हणून गेल्या वर्षी आपण महाराजांच्या चरित्रामध्ये शेवटी जी आदरणीय बाबा बेलसरे यांनी आश्वासनं दिलेली आहेत, त्या आश्वासनांचं चिंतन आपण केलेलं होतं. ती आश्वासनं एका टप्प्यापर्यंत आपली मागच्या उत्सवामध्ये झालेली आहेत. त्याचा राहिलेला भाग हा आपण यावेळच्या उत्सवात समजून घेण्याचा, त्यावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण शेवटी सामान्य आहोत. त्यामुळे आपल्यामध्ये स्मरणापेक्षा विस्मरण अधिक असतं. त्याच्यामुळं जे काही आपण मागे अभ्यासलेलं आहे, त्याची थोडीशी आवृत्ती अधिक आपण घेऊया आणि नव्या आश्वासनांच्या चिंतनाकडे आपण वळूया. डॉक्टरांची इच्छा अशी होती माझ्याशी बोलत असताना आणि कार्यक्रमाची वेळ निश्चित करत असताना, की आपण आधी उपाहार घेऊ आणि मग चिंतनाला बसू. महाराजांनी त्यांचा भाव आज पूर्ण केलेला आहे. त्याच्यामुळे भरल्या पोटी मीही बोलणार आहे आणि तेवढाच भरल्या पोटी तुम्ही ऐकणार आहात. नामाकडे आपण केव्हा वळतो? एक, प्रपंचामधल्या त्रिविध तापांनी मी ज्या वेळेला पोळून निघतो, त्यावेळेला कुठेतरी मी एक आधार शोधतो. मला याच्यामधून बाहेर पडायचं आहे,
ही भावना, ही भूमिका आपण त्यामध्ये घेतो. काही वेळेला आपण श्रवण करतो, सत्संगाला जातो आणि तिथून भगवंत नामाचं महत्त्व ऐकल्यानंतर आपणही ते नाम घ्यावं हा एक भाव आपल्यामध्ये येतो आणि आपण आपल्याला जे नाम आवडतं ते घ्यायला लागतो. आणि तिसरा भाग म्हणजे आपण सद्गुरूंच्याकडे जाणं आणि त्यांनी आपल्याला नाम देणं. आश्वासनांचा प्रारंभ जो आहे हा आश्वासनांचा प्रारंभ इथून आहे. सद्गुरूंकडून आलेलं नाम मी मनापासून घेतो. म्हणजे सद्गुरूंनी मला जे नाम दिलं त्यामध्ये 2 भाव येतील. एक, मी त्यांच्याजवळ माझ्या आत्मोद्धाराच्या अनुषंगानं गेलेलो आहे आणि म्हणून माझ्या आत्मकल्याणाचं साधन म्हणून त्यांनी मला नाम दिलेलं आहे. आणि त्या नामाच्या अनुषंगानं मी एक प्रकारानं मला माझ्या जीवनातल्या आध्यात्मिक प्रवासाला, पारमार्थिक प्रवासाला सुरुवात करतो. म्हणून सद्गुरूंकडून ज्या वेळेला नाम येतं त्यावेळेला त्या नामामध्ये सद्गुरूंची शक्ती आपल्यामध्ये संक्रमित होत असते. ती शक्ती घेऊन आपल्यामधल्या असलेल्या आनंदाला त्यांनी स्पर्श केलेला असल्यामुळं आपण त्या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला हळूहळू तयार करतो. म्हणून सद्गुरूंकडून आलेलं जे नाम आहे हे नाम मला मनापासून घ्यायचं आहे. एखादा विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास जसा मनापासून करतो, एखादी प्रमोशनची परीक्षा आहे, इंटरव्ह्यू आहे म्हटल्यानंतर मी माझं सगळं लक्ष तिथे केंद्रित करतो, बाकीचे व्यवहार मी बाजूला ठेवतो, तसं मनापासून नाम घेणं म्हणजे मला ते आवडतंही आहे आणि माझ्या ते हिताचं आहे हा भाव तिथे आहे. आणि ज्या वेळेला मी मनापासून नाम घ्यायला लागतो त्यावेळेला पुढची एक भावना माझ्यामध्ये येते की मी जे नाम घेतो आहे त्या नामामध्ये माझे सद्गुरू आहेत. त्यांच्या अस्तित्वाची भावना ही आपल्यामध्ये हळूहळू तयार व्हायला लागते. आणि त्यांचं अस्तित्व विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा हे टप्पे आमच्यामध्ये हळूहळू विकसित होत जातात. पहिल्यांदा मी विश्वासानं नाम घेतोय, त्याच्यामधून माझी श्रद्धा तयार होते आणि श्रद्धेमधून निष्ठा ज्याला म्हणतात, भक्कमपणा ज्याला म्हणतात, तो तिथे येतो. विश्वासामध्ये सर्वसाधारण पाण्याचा भाव आहे. श्रद्धेमध्ये आम्ही ज्या वेळेला पिकनिकला जातो बर्फाळ प्रदेशामध्ये त्यावेळेला तिथे असणारं जे भुसभुशीत बर्फ तो श्रद्धेचा भाव आहे. आणि निष्ठा म्हणजे बर्फाची लादी. आम्ही जर तिथे हात मारायचा प्रयत्न केला तर ती लादी फुटणार नाही, माझ्या हाताला जखम होईल. म्हणून एक कडकपणा ज्याला म्हणतात, ठामपणा ज्याला म्हणतात, निष्ठा ज्याला म्हणतात, ती खरी निष्ठा ही ह्या नामात सद्गुरू आहेत आणि त्याचा अनुसंधान मी ठेवतो आहे तिथे ती तयार होते. निष्ठापूर्वक नाम आपल्यामध्ये ज्या वेळेला स्थिर होतं त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरू विराजमान आहे हा भाव तयार व्हायला लागतो. मज हृदयी सद्गुरू ज्ञानदेवांचे शब्द आहेत. आपल्या अंतःकरणामध्ये हे सद्गुरू विराजमान होतात आणि सद्गुरू माझ्या बरोबर आहेत, माझ्या जवळ आहेत, ते मला बघता आहेत हा भाव आपण जसा स्थिर करत जातो तसतसं प्रपंचाच्या अनुषंगानं आम्ही काळजीमुक्त व्हायला लागतो. प्रपंच आहे, प्रपंचाच्या अंगानं प्रपंच येणार आहे, देहाच्या अंगानं देहाचे भोग आहेत, ते रामकृष्णादिकांनाही सुटलेले नाहीत. पण मी ह्या देहाकडे कसं बघावं,
नामाकडे कसं बघावं आणि असलेल्या सगळ्या वातावरणाला मी कसं अनुभवावं, हा भाव सद्गुरूंच्या हृदयस्थ अस्तित्वामुळं आमच्यामध्ये येतो. आणि म्हणून मग जसजसं आमचं नाम स्थिर होतं, अधिक काळ मी नामाला बसावं हा भाव वृत्तीमध्ये यायला लागतो, तेव्हा सद्गुरूच नामस्वरूप आहेत आणि नाम म्हणजेच सद्गुरू आहेत, हा एक भाव तिथे तयार होतो. आत्तापर्यंतची माझी धारणा अशी आहे की मला नामाला बसायचं आहे, म्हणून मी नामाला बसतो आहे. पण आता परिस्थिती अशी होते की सद्गुरू माझ्याकडून नाम घेत आहेत, घेववितात आहेत, ही भूमिका माझ्यामध्ये येते. आणि ते नाम माझ्याकडून करवून घेत आहेत, नामाला ते मला बसवत आहेत. इथे माझ्यातला मी क्षीण व्हायला लागतो, माझ्यातला अहम कमी व्हायला लागतो आणि आमच्यामधलं कर्तेपण जे आहे ते कर्तेपण तिथे संपायला लागतं. आणि कर्तेपण संपायला लागल्या कारणानं अनुसंधानाची म्हणजे सातत्यपूर्ण अशा नामाची एक धारणा वृत्तीमध्ये येते. जर आमच्यामध्ये अशा रीतीचा भाव निर्माण होत गेला की खरोखर महाराज आमचे संगाती आहेत, ही भूमिका पक्की होत जाते. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविषयी हाती धरवूनिया. तूच मला चालवतो आहे, माझ्या प्रपंचातलंच काय, माझा श्वासही तूच चालवतो आहे, ही भावना त्या ठिकाणी येते. आणि म्हणून मी नाम घेतो हा संकल्पही राहत नाही, ते नाम सहजपणानं येत राहतं. सकाळी उठतानाही त्या नामाचं स्मरण होतं, दिवसभरामध्ये प्रपंचाची कर्म करत असतानाही नामाचंच स्मरण राहतं आणि रात्री विश्रांती घेतानाही महाराज नाम घेतच मी तुमच्या मांडीवरती, तुमच्या चरणावरती विश्रांती घेतो आहे, ही भावना मनाची पक्की होत जाते. आणि म्हणून एकदा मी नाम घेतो हाही संकल्प राहत नाही, तेव्हा सद्गुरूंशी आपली अनन्यता होते आणि एका आनंदाचा वेगळा अनुभव येतो. ज्याला अध्यात्माच्या परिभाषेमध्ये आम्ही परमानंद म्हणा, ब्रह्मानंद म्हणा, कैवल्यानंद म्हणा, त्याच्या अनुभूतीकडे आम्ही वळतो. आणि ती आनंदाची भावना एकदा आमच्यामध्ये निर्माण व्हायला लागली, ते अनुभवाला यायला लागलं की आम्हालाच असं वाटायला लागतं की मी नामाला प्राधान्य द्यावं आणि प्रपंच माझा कमी करावा. ज्याला कर्तव्यापुरता प्रपंच म्हणावा, ती कर्तव्यापुरती प्रपंचाची आणि देहाच्या अनुयाकडे बघणारी भूमिका ही माझ्यामध्ये येते आणि मिळेल तो वेळ मी नामामध्ये द्यायला लागतो. आणि तो इतका नामामध्ये आमचा स्थिर होत जातो की समर्थ रामदास म्हणाले तसं, शिंक जांभई खोकला इतुका वेळ वाया गेला. म्हणजे मला येणारी शिंक असेल, मला येणारी जांभई असेल, तो सुद्धा वेळ नामापासनं मी बाजूला होऊ नये अशा एका अनन्य वृत्तीवरती, समर्पित वृत्तीवरती आपण येतो. आणि मग इथे महाराजांनी म्हटलेलं आहे की तुमच्या मनाची जागा मी घेतो. आपलं मन आणि महाराजांचं मन हे दोघंही एक होतात. माझं मन आज कसं आहे, ते मन प्रपंचामध्ये गुंतलेलं आहे. बहिरंगाच्या अनुषंगानं ते विचार करत आहे. पण ही आत्ताच्या पर्यंत जो टप्प्याटप्प्यानं मी नामसाधनेमध्ये राहिलो आणि त्या नामाचा प्रवास मी करतो आहे, तिथे अवस्था अशी येते की ते मनही नाममय होतं आणि मनामधला विचार कमी होत गेला, मनातला प्रपंच कमी होत गेला की ते मन उन्मन व्हायला लागतं, ते उन्नत होतं. आणि ती उन्नत अवस्था म्हणजेच त्या सद्गुरूंशी एकरूप होणारा भाव. महाराजांचं मन कसं होतं, महाराजांचं मन राममय झालेलं होतं.
आम्हीही राममय होतो. महाराज सातत्यानं राम करता म्हणत आले. खिशामध्ये काहीही नसू दे, पण समोर ज्या वेळेला एखादा मजूर पैसे मागायला येतो त्यावेळेला महाराज म्हणतात, तो रामराया तुमची व्यवस्था करेल. हा जो भाव आहे, म्हणजेच महाराजांच्या सारखं आमचं मनही त्या अनुषंगानं विचार करतं. म्हणून नाम आणि सद्गुरू दोघांच्याही अनुषंगानं, त्यांच्या स्मरणानं एका आनंदाची अनुभूती येते. आणि ती आनंदाची अनुभूती आल्यानंतर महाराज असं म्हणाले, तुमच्या जीवाची मूर्ती घडवण्याचे माझे काम सतत चालू आहे. आपण जीवरूपानं आज जे वावरतो आहोत ते आम्हाला शिवरूप व्हायचं आहे. दगड समोर आहे आणि तो शिल्पकार, मूर्तिकार त्या दगडाच्या समोर त्याची शस्त्र घेऊन बसतो. त्यावेळेला त्या दगडामध्ये मुळात राम आहे, कृष्ण आहे, सीता आहे, लक्ष्मण आहे, हनुमंत आहे, महाराज आहेत. आत्ताला आम्हाला ते दिसत नाहीत. आम्हाला फक्त एक काळा पाषाण दिसतो. पण तो मूर्तिकार ज्या वेळेला त्याच्यावरती त्याची शस्त्र फिरवायला लागतो त्यावेळेला त्या दगडामधला अनावश्यक भाग बाजूला होतो आणि तो रामराया, ते महाराज आमच्या समोर आकाराला येतात. तुमची या जीवाची मूर्ती घडवण्याचं माझं काम सतत चालू आहे. आमच्यामधलं अज्ञान असेल, आमच्यामधला विषयांचा भाव असेल, आमच्यामधल्या विकारांचा भाव असेल, महाराज हळूहळू तो बाजूला करतात. आणि आत्ताचं असणारं हे जीवरूप त्या सगळ्या प्रक्रियेमधून, त्या संस्कारांमधून महाराजांच्या कृपादृष्टीनं ते असं बाजूला होऊन जातं की हा जीव शिवरूप अवस्थेवरती येतो. ही जी शिवरूप अवस्था आहे, इथे आमच्यामधली देहबुद्धी पूर्णपणानं शून्य होते. मग देहाला अनुलक्षण असलेल्या विचाराचा भाग आमच्यामधला संपून जातो. मग हे सगळं मला जर घडवायचं असेल तर महाराजांची एकच तळमळ आहे, नामामध्ये प्राण ओतून ते घ्या. आम्ही आपले प्राण त्याच्यामध्ये ओतावेत. अत्यंत कळकळ ज्याला म्हणावी, तळमळ ज्याला म्हणावी, तो भाव आपण त्या ठिकाणी ठेवावा. आणि म्हणून अखंड नामस्मरण आणि भगवंताचं अनुसंधान याशिवाय मला काहीही प्रिय नाही. आपल्यामध्ये श्वास जसा 24 तास चालू आहे तसं आमच्यामध्ये नामही आतमध्ये चालू राहायला हवं आहे. आणि त्या नामामधून, हे नाम मी महाराजांनी मला दिलेलं आहे, हे भगवंताचं नाम आहे, हा भावाचा, अनुसंधानाचा भाव आम्हाला तिथे निर्माण करायचा आहे. महाराजांना आपल्याकडून अपेक्षित असेल तर हेच आहे. आणि म्हणून ह्या वर्षीचा विषय, मागच्या वर्षीचा विषय आपला इथपर्यंत आलेला होता. अखंड नामस्मरण आणि भगवंताचं अनुसंधान याशिवाय मला काहीही प्रिय नाही. पुढे महाराज असं म्हणालेले आहेत, नामाची ज्योत जळती ठेवा, तुमच्या स्वाधीन होऊन मी राहीन, नव्हे तुमचा मी ऋणी होईन. महाराजांना जर अभिप्रेत काही असेल, प्रिय काही असेल तर अखंड नामस्मरण आणि भगवंताचं अनुसंधान. ह्या दोघांमधून आपल्यामध्ये काय भावना येते? नामाची ज्योत जी आहे ती ज्योत अखंड जळती राहते. आम्हाला जर एखादा दिवा समय असेल, निरंजन असेल, ते जर आम्हाला तिथे ठेवायचं असेल चालू, तर त्याच्यामध्ये तेल म्हणा, तूप म्हणा, वात म्हणा, हा सगळा भाग तिथे लागतो. ज्या वेळेला तेल आणि तूप आणि वात तिथे उपस्थित असतील तेव्हा ती समय असेल, निरंजन असेल,
ते तिथे प्रज्वलित होतं. नवरात्राच्या काळामध्ये आपण अखंड नंदादीपाचा विचार करतो. तो अखंड नंदादीप राहण्यासाठी त्या दीपावरची असणारी काजळीही आम्हाला मधून कमी करावी लागते. म्हणून एका बाजूला तेलाचा पुरवठा असणं आणि काजळीही निघून जाणं, याच्यामधून तो दीप प्रज्वलित होतो. आपल्यामधल्या अखंड नामस्मरणानं आम्हाला हा ज्योत नामाची ज्योत जी आहे ती आम्हाला जळती ठेवायची आहे, प्रज्वलित ठेवायची आहे. त्याचा प्रकाश जो आहे तोच प्रकाश आमच्यामधल्या अज्ञानाच्या अंधकाराला बाजूला करत जातो. नामामधून आमच्यामधली एक प्रकारची ज्ञानाची धारणा पक्की होत जाते आणि म्हणून तुमच्या स्वाधीन होऊन मी राहीन. त्यांना जर नाम अत्यंत प्रिय आहे आणि त्याच नामामध्ये ते जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत अखंडपणानं राहिले, ते नाम आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला महाराज आपल्या स्वाधीन होतात. स्वाधीन होणं म्हणजे आपलंसं होणं, आपलं होणं. मी तुमच्या स्वाधीन झालो म्हटल्यानंतर तिथे मी माझं काही राहत नाही. तुमचा भाव जो आहे तो भाव माझ्यामधून हळूहळू व्यक्त होत राहतो. महाराज आमच्या स्वाधीन होतात म्हणजे महाराजांचं नामप्रेम आणि आमचं नामप्रेम एका भावेवरती येतं. बिभीषण काय झाला? रावणाला सोडून तो ज्या वेळेला रामाकडे येतो त्यावेळेला मी तुमच्या स्वाधीन व्हायला आलेलो आहे, ही बिभीषणाची भावना आहे. सद्गुरूंच्या स्वाधीन होऊन राहणं म्हणजे एक प्रकारानं महाराजांना अपेक्षित असलेल्या 5 गोष्टी आपल्याकडून व्हायला हव्यात. 1. महाराज माझ्या जीवनाचे सूत्रधार आहेत. इथे कुठेही मी करतो आहे, मी ठरवतो आहे, माझ्यामुळे होणार आहे किंवा माझ्यामुळं झालेलं आहे, हा विचार माझ्या मनाला किंवा अंतःकरणाला मी कुठेही निर्माण करणं द्यायचा नाही. म्हणून ते माझ्या जीवनाचे सूत्रधार आहेत, ते जसं सांगतील तसं मी करतो आहे. दुसरा भाव, प्रपंचामधल्या चिंता आहेतच, त्या कुणालाही सुटलेल्या नाहीत. म्हणून त्या चिंतेलाच मी विचारात घ्यावं का? नाही. म्हणून चिंता बाजूला ठेवाव्यात आणि खऱ्या अर्थानं समाधानामध्ये स्वस्थचित्त राहणारा भाव हा मला निर्माण करायचा आहे. माझ्यामध्ये नीतिधर्माचं आचरण महत्त्वाचं आहे. माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती संस्कार केलेले आहेत, त्यांची मान खाली जाणार नाही असं वागणं हे मी माझं कर्तव्य जसं समजतो तसं सद्गुरूंचीही मान माझ्याकडे बघितल्यानंतर खाली जाणार नाही अशा पद्धतीचं माझं नीतीचं आचरण असायला. प्रपंचातली जी जी कर्तव्य मला आजही करायची आहेत ती मी कर्तव्य पूर्ण करावी, पण तिथे गुंतू नये. आणि शेवटचा भाग, जास्तीत जास्त नाम घ्यावं. ही पंचसूत्री ज्या वेळेला आपल्यामध्ये येते त्यावेळेला महाराज खरोखर आपल्या स्वाधीन होतात. आणि ज्या नामस्मरणामुळं ते स्वाधीन होतात ते आपलेसे होतात. आपली सर्वार्थानं ते काळजी घ्यायला लागतात. त्याच्यामध्ये महाराज असं म्हणत आहेत की मी केवळ स्वाधीन होत नाही, तुमचा मी ऋणी होईन. आपण जर या पद्धतीनं त्यांना अपेक्षित असलेलं नाम घेत राहिलो तर त्या नामामधून ते आपल्या स्वाधीन होतात. आणि जरी ते आपल्या स्वाधीन होत असले तरी अजून ते पुढे जात आहेत की मी तुमचा ऋणी होईन. आज आपण कोणाचे ऋणी होतो? शिक्षणाच्या कालखंडात ज्यांनी मला शैक्षणिक स्वरूपामध्ये मदत केली मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.
ज्यांनी नोकरी व्यवसायाच्या अनुषंगानं मला सहयोग दिला, मदत केली, मी त्यांच्याविषयी ऋणी असतो. जीवनात ज्या वेळेला ज्या गोष्टीची आत्यंतिक निकड आपल्यामध्ये निर्माण होते आणि ती निर्माण झालेली निकड जे कोणी आपल्यासाठी पूर्ण करतात, त्यांच्या अनुषंगानं एक ऋणी होणारा भाव हा आपल्यामध्ये येतो. आणि तो येत असल्याकारणानं एक प्रकारची कृतज्ञता ही त्या ठिकाणी येते. म्हणून त्या व्यक्ती समोर आल्या की एक कृतज्ञतेचा भाव आपल्यामध्ये येतो. नामाच्या स्मरणामध्ये राहत, निरंतर नामामध्ये राहत आपण आपल्या जन्माचं सार्थक करणारी भूमिका ही ज्या वेळेला पक्की करतो, त्यावेळेला महाराज आपले ऋणी होतात, कारण त्यांना ते अपेक्षित आहे. या जन्माला खऱ्या अर्थानं कृतकृत्य करायचं असेल तर भगवंताची भेट होणं, त्याच्या ठिकाणी अनन्य होणं हीच धारणा महत्त्वाची आहे. म्हणून महाराज म्हणालेले आहेत, भाऊसाहेबांनी मला ऋणी करून ठेवलेले आहे. तुमच्या माझ्यासारखेच भाऊसाहेब प्रपंचिक होते. मुलाबाळांचा परिवार होता. लग्न कार्य असतील, शिक्षणं असतील, सगळे आपल्यासारखेच त्यांच्यासमोर प्रसंग होते. पण तरीही मी महाराजांच्या स्वाधीन झालेलो आहे. कारण तात्यासाहेबांच्या विवाहाच्या नंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आपल्या सगळ्या मुलांना घेऊन भाऊसाहेब महाराजांच्या खोलीमध्ये आले, त्यावेळेला महाराज भाऊसाहेबांना असं म्हणालेले आहेत, महाराज ही सगळी मुलं आजपासून माझी आहेत, आपण काळजी करू नका. त्यानंतर भाऊसाहेबांनी आपल्या प्रपंचातल्या कुठल्याही गोष्टीची काळजी ही कधीही केलेली नाही. कुठलीही गोष्ट निर्माण झाली तर महाराजांच्या कानावर घालावं, त्यांना जाऊन सांगावं. ते जोपर्यंत हयात होते तोपर्यंत भाऊसाहेब महाराजांसमोर सांगायचे. ज्या वेळेला ते देहानं निघून गेले त्यावेळेला महाराजांच्या फोटोसमोर उभं राहावं आणि आपल्या समोरच्या सगळा विषय हा महाराजांच्या समोर सांगा. म्हणून त्या दीर्घ आजारामध्ये भाऊसाहेबांची तब्येत ज्या वेळेला खूपच बिघडली, सकाळी येऊन डॉक्टरांनी म्हटलं की हे 2-4 तासाचे सोबती आहेत, तुम्हाला कोणाला नातेवाईकांना बोलवायचं असेल तर बोलवून घ्या. असं ज्या वेळेला बाबा बेलसऱ्यांच्या जवळ डॉक्टर बोलले, त्यावेळेला डॉक्टर निघून गेले. आणि मग भाऊसाहेबांनी त्याही परिस्थितीमध्ये बाबांना म्हटलं, केशवराव डॉक्टर काय म्हणाले. बेलसऱ्यांनी त्यांना सगळा डॉक्टर जे बोलले ते सांगितल्यावर भाऊसाहेब त्याही परिस्थितीमध्ये म्हणालेले आहेत, महाराजांच्या कानावर घालावे. बाबा तिथून उठले, महाराजांच्या फोटोसमोर आले. सगळं डॉक्टरांचं बोलणं शब्दशः त्यांनी महाराजांना सांगितलं आणि ते परत आले. भाऊसाहेबांना म्हणाले, मी निवेदन केलं. भाऊसाहेब म्हणाले, आपलं काम झालं. दुपारी 3-4 पर्यंत कदाचित यांच्याकडनं आपल्याला फोन येईल हे गेले म्हणून त्या फोनची वाट बघणाऱ्या डॉक्टरनी शेवटी 3 वाजता यांच्याशी संपर्क केला आणि भाऊसाहेबांची तब्येत कशी आहे विचारल्यानंतर भाऊसाहेब उठून बसलेले आहेत आणि ते बोलता आहेत असं बाबांनी सांगितलं. मला भाऊसाहेबांनी ऋणी करून ठेवलं हे महाराज यासाठी बोलतात की माझ्या जीवनामध्ये महाराजांच्या शिवाय अन्य काहीही नाही. त्यांच्याच आठवणींमधली एक आठवण आहे. आंबेगावकर नावाचे एक साधक महाराजांच्या कडून त्यांनी लाकडी पादुका तयार करून घेतल्या. महाराज त्या पादुकांवरती उभे राहिले. पूजा महाराजांची झाली. ते पादुका घेऊन घरी आले आणि नित्य देवघरामध्ये त्या पादुका ठेवून ते त्याची पूजा करत होते.
काही काळ असा गेल्यानंतर कर्मधर्म संयोगानं एका पादुकेचा अंगठा काहीसा खंडित झाला. आंबेगावकरांना वाईट वाटलं. ते महाराजांच्याकडे आले आणि म्हणाले की महाराज, एका पायाचा अंगठा तुटला आहे, काय करू? महाराज त्यांना असं म्हणाले, एक पाय मोडला याचा अर्थ मी लंगडा झालो. तुम्ही तुमच्या घरातनं घालवून देण्याचा कितीही प्रयत्न करा, मी तिथून जाणार नाही. हा जो भाव आहे, महाराज माझ्या घरामध्ये आहेत, आपल्या घरामध्ये आहेत, त्यांचं अखंड वास्तव्य आहे, हा भाव एक प्रकारचा भाव आहे. म्हणून पुढे महाराज असं म्हणाले, देहाच्या भोगांना मी कधीही कंटाळलो नाही. तुम्ही माझे म्हणवताना देहाचे भोग शांतपणे भोगण्यात मी आहे. देहाच्या भोगांना मी कधीही कंटाळलो नाही. महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, आपल्याला प्रत्येकाला दिसतं, दम्याचा विलक्षण आजार होता, विषप्रयोग झाले, त्याच्यामधले काही परिणाम देहावरती झाले, पण तरीही महाराजांनी कुठेही अमुक एक दुखत आहे किंवा खुपत आहे हा भाव नाही. जे जीवन ते स्वतः जगले तेच जीवन ते आपल्याला जगायला सांगत आहेत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मी जर माझ्या देहभोगांना कधीही कंटाळलेलो नाही, तर तुम्हीही तुमच्या देहाला येणाऱ्या भोगांना न कंटाळता समाधानानं राहा. माझं दुखतं आहे शरीर, हात दुखतो आहे, पाय दुखतो आहे, पोट दुखतं आहे, म्हणून मी आता नामस्मरण करू शकत नाही. हा जो आत्ताचा जीवभावामधला देहबुद्धीतून येणारा भाव आहे, हा भाव महाराज आपल्याला सोडायला सांगतात. देहाकडे दुर्लक्ष करत मी नामाला प्राधान्य द्यावं, किंबहुना मी त्या नामात रंगल्यानंतर त्या देहाचं दुःख आपल्याला जाणवत नाही. जसं पेन किलर घेतल्यानंतर आम्हाला आमचा दात दुखत असेल, पाय दुखत असेल, किंवा एखादा ऑपरेशन झाल्यानंतरची जखमेची वेदना असेल, आम्ही त्या पेन किलरमुळे जसे त्या वेदनेपासून बाजूला जातो, नामाचं साधन आमच्याजवळ असताना देहभोगाला आपण बाजूला करावं. आणि म्हणून कधीही महाराजांनी हू का चू हा भाव केला नाही. जमिनीला अनुलक्षण भाऊबंधांनीही त्यांना त्रास दिला, जीवावरती त्यांच्या ते उठले, पण तरीही महाराज शेवटपर्यंत शांत होते. म्हणून ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, प्रपंचातल्या विपरीत घटनांमध्येही स्वस्थचित्त राहणारा भाव महाराज आम्हाला इथे शिकवत आहेत. तुम्ही माझे म्हणवताना, हे शब्द फार महत्त्वाचे. जर महाराज आपले आहेत आणि मी महाराजांचा आहे म्हटल्यानंतर महाराजांना जे अभिप्रेत आहे ते मला करता आलं पाहिजे. म्हणून जी जी घटना घडते, जो जो प्रसंग घडतो, तिथे राम इच्छा ही माझ्या मनामध्ये दामटून नकवे, अगदी सहजपणानं ती यायला हवी आहे. 9 वर्ष डॉक्टर कुर्तकोटी महाराजांच्या सहवासामध्ये आहेत. त्या 9 वर्षाचं संबंध निरीक्षण करत असताना कुर्तकोटींनी असं म्हटलेलं आहे, मला अमुक एक वस्तू हवी आहे, हे शब्द त्यांनी उच्चारलेले मी कधीही ऐकलेले नाहीत. तहान असो, भूक असो, त्यांनी कधीही काहीही मागितलेलं नाही. थंडी, उन्हाळा, पावसाळा, कुठल्याही ऋतूमध्ये कुठल्याही स्वरूपाची अपेक्षा त्यांनी केली नाही,
किंवा आजारपण आलं म्हणून औषध काय घेऊया, वैद्यांना बोलवा, हाही भाव त्यांच्यामध्ये नाही. कुर्तकोटी असं म्हणाले की एका वाक्यात बोलायचं असेल तर मला अमुक हवं हा भाव या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये मी कधीही ऐकलेला नाही. आपल्या देहाकडे आणि आपल्या परिस्थितीकडे नावडत्या बायकोप्रमाणे महाराजांनी बघितलं, हे कुर्तकोटींचे शब्द आहेत. म्हणून तुम्ही माझे म्हणवताना देहाचे भोग शांतपणे भोगण्यात मी आहे. भोग कुठून येणार आहेत? भोग प्रारब्धानुसार येणार आहेत. जर भोग प्रारब्धानुसार येणार असतील तर ते प्रारब्ध संपणं हाच माझ्या या जन्ममरण चक्राला खंडित करणारा उपाय आहे. मी कर्म करणार, कर्मातून कर्मफल तयार होणार, कर्मफलामधून प्रारब्ध संचित तयार होणार. म्हणून जे मला मिळालेलं आहे ते मी संपवून टाकलं की आपोआप मी तिथे शून्य होतो. म्हणून देहाचे भोग शांतपणानं भोगणं म्हणजेच जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. आपण कुठल्याच गोष्टीचा कधीही खेद करू नये. ज्याला स्थितप्रज्ञाची भूमिका म्हणावी तो स्थितप्रज्ञाचा भाग हा आम्हाला त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे. कारण संसार हा असाच आहे. आम्ही त्याला कितीही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला म्हणून तो पूर्ण होणारा नाही. ज्ञानदेवांचे शब्द आहेत, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आम्हाला प्रपंचामध्ये रात्री झोपताना सुद्धा आम्ही शांतपणानं झोपणार नाही. उद्या सकाळी नाश्त्यापासनं काय काय आहे ते पहिले डोक्यामध्ये आम्ही विचार करणार, घरातल्या 4 जणांसमोर बोलणार आणि मग आम्ही झोपायला जाणार. म्हणजे एक प्रकारानं परिस्थिती जी आहे प्रपंचाची, ती श्रीमंत असेल गरीब असेल, रोगी असेल निरोगी असेल, कुठल्याही स्वरूपामधली असू द्या, ती नेहमीच इकडे किंवा तिकडे या स्वरूपात राहणारी आहे. म्हणून आम्हाला पाण्यासारखं राहायचं आहे. पाणी कसं आहे? सामान्यतः ते वरून खाली वाहतं. ते वाहत असताना जर मध्ये अडथळा आला तर प्रसंगी ते त्याला वळण घेतं आणि पुढे सरकतं. समजा त्याला वळण नाही घेता आलं ते तिथेच थांबतं. मग प्रसंगी ते ओव्हरफ्लो होत पुढे सरकेल, नाही तर वाफेच्या रूपानं त्या हवेमध्ये विरून जाईल. त्या पाण्यामध्ये तुम्ही जो रंग टाकाल तो रंग ते पाणी धारण करेल. आम्हीही आमच्या प्रपंचाला या पद्धतीनं प्राप्त परिस्थिती त्याच्यातून मार्ग काढत पुढे जाणं ही भूमिका आम्हाला घ्यायची. आणि ही भूमिका जर घ्यायची असेल तर देहाच्या भोगांना कंटाळून चालणार नाही. आम्ही जर देहाच्या भोगांना कंटाळलो तर आमची प्रगती थांबली. मला इंग्रजी अवघड जातं, मला गणित अवघड जातं, मला विज्ञान अवघड जातं, मला भाषा अवघड जाते, असं जर मी म्हटलं माझा अभ्यास मागे राहील. शैक्षणिकदृष्ट्या अपेक्षित असणारी प्रगती ही मला तिथे करता येणार नाही. म्हणून असलेलं हे जे प्रारब्ध आहे हे भोगून मला संपवायचं आहे. मी त्याचा कंटाळा करू नये किंवा त्याच्याविषयीची कुठलीही तक्रार करू नये. MBBSची परीक्षा झालेली एक मुलगी, महाराजांचा अनुग्रह तिनं घेतलेला, नित्याच्या नामस्मरणामध्ये ती राहणारी,
अजून विशेष काही अभ्यास करावा म्हणून लंडनला जायचा निर्णय तिनं घेतला. महाराजांना ती भेटली, अनुमती घेतली आणि ती लंडनला गेली. दिवसभर आपलं काम करावं आणि घरी आल्यानंतर जेवण खाण असेल, काही विश्रांती असेल, ते सुरुवातीला थोडा वेळ करावं आणि रात्रीचा बराचसा वेळ हा नामामध्ये द्यावा. अशा रीतीचा काही काळ तिचा त्या लंडनमधल्या वास्तव्यामध्ये गेला. आणि एक दिवस संध्याकाळची अशीच ती हॉस्पिटलमधून घरी आलेली. एक टपाल त्या ठिकाणी आलेलं. तिनं ते टपाल फोडल्यानंतर घरामधल्या काही अप्रिय घटना त्याच्यामध्ये नमूद केलेल्या होत्या. ते सगळं तिनं वाचलं आणि वाचल्यानंतर तिला अत्यंत उदासीनता आली. विलक्षण नैराश्याचा झटका ज्याला म्हणावा, तो भाव तिच्या मनामध्ये तीव्र झाला. आणि जाऊ दे, आता याचा जास्त विचारच नको, आपण आत्महत्या करावी या विचारावरती ती मुलगी आली. आणि म्हणून खिडकीपर्यंत ती गेली आणि खिडकीमधून ती आता उडी मारण्याच्या पावित्र्यामध्ये होती. एवढ्यात तिनं शब्द ऐकले, छे छे, आपल्या जीवाला इजा करून घेऊ नये. मी असताना आपण निराश का व्हावं? रामराया चांगले दिवस आपल्याला आणणार आहे. एवढेच बोलणं तिनं ऐकलं. आणि त्या बोलण्यातला, त्या शब्दांचा, त्या आवाजामधनं महाराज माझ्याशी बोलता आहे ही अंतःकरणातली एक भावना तिच्यामध्ये पक्की झाली. आणि महाराज जर माझ्याबरोबर इथे पण आहेत तर मी आत्महत्या करणं योग्य नाही, ती मागे सरकली. तुम्ही माझे म्हणवता ना, या शब्दांमध्ये हा भाव आहे की जर महाराज रामराय स्वरूप आहेत, परमात्मा स्वरूप आहेत आणि ते सर्वत्र आहेत म्हटल्यानंतर ते आज मलाही बघत आहेत, माझ्याकडेही ते बघत आहेत. आणि म्हणून देहभोग जे जे येतात ते अत्यंत शांतपणानं आपण स्वीकारावेत. त्याच्याविषयी फार विचार करू नये. ते असं घडलं नसतं, मग हे असं आलं नसतं, ह्याचाही भाव आपल्यामध्ये आपण आणू नये. आलेलं आहे महाराजांची इच्छा, रामरायाची इच्छा असं म्हणत त्याच्याकडे बघावं आणि आपण नामामध्ये आपली प्रवृत्ती ठेवावी. म्हणून त्या पत्राद्वारे सत्संगमध्ये बाबांचं एक पत्र आहे, देहदुःखाला अनुलक्षण. तिथे बाबांनी असं म्हटलेलं आहे, देहाला दुःख होत असताना मनाने उदास न व्हावे यासाठी 2 उपाय आपण करावेत. पहिला आहे देहधारण. पूर्वकर्माला अनुसरून जर मला हा देह प्राप्त झालेला आहे, जीवनातली सुखदुःख त्या देहाला अनुसरून येणार आहेत, ही निष्ठा किंवा हा पक्केपणा माझ्या विचारामध्ये मी ठेवावा. आणि म्हणून देह देहाच्या अंगानं आहे, मी माझ्या आत्मानंदाच्या अंगानं आहे, अशी भूमिका जर आपण देहाच्या बाबतीत ठेवली तर देहापासून आपण वेगळे होतो आणि आपल्यामधली प्रसन्नता कायम राहते. आणि दुसरा उपाय बाबा तिथे असं म्हणतात, आपल्या सद्गुरूंच्या इच्छेनं माझे भोग मला भोगावे लागतात, ही श्रद्धा बाळगावी. आपण दुःख भोगत असताना प्रारब्धाचं सोयर सूतक त्या ठिकाणी विचारातच आपण फारसं घेऊ नये. ते जर मला आज बघता आहेत तर त्यांना माझ्या जीवनातल्या प्रसंगांची कल्पना आहे, या देहाला होणाऱ्या आजारपणाची कल्पना त्यांना आहे. कारण आधीच्या आश्वासनात आपण बघितलेलं आहे, ते माझ्या हृदयस्थ विराजमान आहेत.
मग ते जर माझ्या अंतःकरणामध्ये आहेत तर या देहाला जे काही घडतं ते त्यांना समजतं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माझ्याबरोबर आहात आणि तुम्ही असल्यामुळे मला हे दुःख ही वेदना जाणवत नाहीत, अशा रीतीचा भाव हा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करता येतो. म्हणून देहभोग शांतपणाने भोगण्यामध्ये मी आहे. पुढे ते असं म्हणाले, रामाला साक्ष ठेवून सांगतो की माझ्याशी आपलेपणा ठेवा. मला आवडते म्हणून नाम घ्या. रामाला साक्ष ठेवून सांगतो. महाराज साक्ष कोणाची देत आहेत? रामरायाची. न्यायव्यवस्थेमध्ये आपण बघतो, ज्या वेळेला साक्षीसाठी आम्ही उभे राहतो त्यावेळेला आपल्या धर्माला अनुलक्षून जो आदरणीय श्रेष्ठ ग्रंथ आहे तो आमच्यासमोर ठेवला जातो. त्याच्यावरती आम्ही हात ठेवतो आणि गीतेची साक्ष घेऊन मी सांगतो आहे की जे मी सांगेन ते खरं आहे. बोलताना खोटं बोलतो तो भाग नंतरचा, पण मी साक्ष देतो ही भावना माझ्यामध्ये आहे. रामाची साक्षात महाराज घेतात याचा अर्थ त्यांच्या सांगण्यामध्ये एक निश्चितता आहे, ठामपणाचा भाव आहे. महाराजांच्याच बोधकथेमधली गोष्ट आहे. आठवड्याच्या बाजाराला शेजारच्या गावातलं एक गरीब जोडपं आपला माल घेऊन बाजाराला आलेलं. तो बाजार दिवसभर चाललेला, जे काही आणलेलं होतं ते विकलं गेलं, काही शिल्लक राहिलं, 4 पैसे कनवटीला प्राप्त झाले. पण हे सगळं होताना काहीसा अंधारलेला वातावरण समोर आलं. आता इथून जाताना आपण जाऊ, पण पुढे रान लागतं आहे आणि रानातून मग आपल्या गावात आपण शिरणार, तोपर्यंत अंधार पडणार. तेव्हा आपण आज इथेच थांबू, उद्या सकाळी आपण आपल्या गावाकडे जाऊ, असा विचार हे दोघंही नवरा बायको करतात. पण त्यांच्या बाजूला 2 लबाड माणसं उभी असतात. ते सगळं ऐकतात आणि त्यांच्या लक्षामध्ये येतं यांच्याजवळ साहित्य पण आहे, पैसा पण आहे. म्हणून ते त्यांना असं म्हणतात की ज्या गावाला तुम्हाला जायचं आहे त्याच्या पुढे आमचं गाव आहे, आपण बरोबर जाऊया, म्हणजे आपली सोबत एकमेकांना होईल. आणि तो असं म्हणतो की जर जायचं असेल तर त्या बाईच्या चेहऱ्यावरती थोडासा अविश्वासाचा भाव येतो. म्हणून तो एक माणूस असं म्हणतो की रामसाक्ष आम्ही तुम्हाला सांगतो, आपण बरोबर जाऊ. आणि म्हणून ते 2 लबाड माणसं आणि हे दोघं 4 जण जातात. आणि चालता चालताना ज्या वेळेला निर्जन वस्तीचा भाग येतो, निर्मनुष्य भाग येतो, तिथे मात्र त्या माणसाला एक जण बांधतो, दुसरा माणूस त्या बाईच्या अंगावरचे दागदागिने काढून घेतो आणि आता तिच्या वस्त्राला तो हात घालणार. तेवढ्यात ती बाई मोठ्यानं असं म्हणते, रामा, यांनी तुझी साक्ष काढली म्हणून आम्ही यांच्याबरोबर आलेलो आहोत. आम्हाला सांभाळण्याचा भाग हा आता तुझा आहे, तू आमचं रक्षण कर. बाई ज्या तळमळीनं आणि ज्या कळकळीनं हे बोलले, घोड्यावरनं 2 सैनिक तिथे आवाज करत आले. त्या चोरांना पकडलं, त्यांच्याजवळचं यांचं सामान काढून घेतलं, यांनाही मोकळं केलं. त्या सगळ्या गडबडीमध्ये ते चोर पळून गेले आणि त्या 2ही शिपायांनी त्या नवरा बायकोंना त्यांच्या घरापर्यंत आणून सोडलं. ती माऊली म्हणाली, थांबा जरा, गुळ पाणी घ्या, म्हणून ती आत वळली. हे अंतर्धान पावले.
रामसाक्ष हा भाव इथे महत्त्वाचा. आम्ही ज्या वेळेला भगवंतावरती पूर्ण निष्ठा ठेवतो, तुझ्याशिवाय माझा कोणीही नाही ही भावना आमच्यामध्ये येतो, त्यावेळेला आपोआप तो भगवंत, तो सद्गुरू आपल्या पूर्ण साह्याला आल्याशिवाय राहत नाही. रामाची साक्ष महाराज इथे आम्हाला देतात. कारण महाराजांच्या दृष्टीनं परमात्म तत्वाच्या अनुषंगानं राम म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा रीतीचा भाव आहे. तो सर्वज्ञ आहे, तो सर्वसाक्षी पण आहे. आणि त्या सर्वसाक्षीपणाच्याच अनुषंगानं महाराजांनी जे नाम घेतलं त्या नामानं ते रामरूपच झालेले होते. म्हणून ब्रह्मानंदांनी म्हटलेलं आहे की एक प्रकारानं राम आणि महाराज यांच्यामध्ये कुठेही भेद नाही, ते एकच आहेत. जर रामानं महाराजांना जीवनामध्ये वेळोवेळी सहाय्य केलं, अनेक त्यांची उत्कार्य उत्तम रीतीनं उभी केली, त्याच रामासमोर सकाळी शरीरशुद्धीसाठी महाराज मागे जाऊन आले, हातपाय धुतले आणि रामरायासमोर उभं राहून रामरायाला एवढंच म्हणालेले आहेत साष्टांग नमस्कार घालताना, रामराया ही आज शेवटची सेवा आहे. माझ्या माणसांचा आपण सांभाळ करावा. आणि महाराज आपल्या खोलीमध्ये आलेले आहेत. हे जे नातं महाराजांचं आणि रामरायाचं, की रामरायाच सगळं करतो आहे आणि रामरायाच आपल्या माणसांना सांभाळणार आहे, ही भावना महाराजांच्यामध्ये आहे. म्हणून रामाला साक्ष ठेवून मी सांगतो, ही भूमिका त्यांची आहे. नैमिषारण्यातलं जाणं असू दे, अंगावरती प्लेगच्या गाठी येऊ देत, नाही तर शेवटी निर्वाणाच्या आधीच्या 3-4 दिवसामध्ये असू दे, रामरायाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, ती एक प्रकारची अनन्यता तिथे निर्माण झालेली. आणि म्हणून रामाच्या अनुषंगानं महाराजांचा असलेला हा जो भाव आहे, तो भाव या ठिकाणी आपल्याला समजवून घ्यायचा आहे. आणि म्हणून जर रामाला साक्ष ठेवून महाराज म्हणत आहेत की माझ्याशी आपलेपणा ठेवा, म्हणून आपल्यालाही तो आपलेपणा निर्माण करायचा आहे. तुमच्याशिवाय मी नाहीच राहू शकत, ही भावना नित्य 24 तास आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला जागी ठेवायची. सतेजपणा ज्याला म्हणतात, तो सतेजपणा आपल्याला ठेवायचा आहे. म्हणून अनुग्रहाच्या बाबतीतही 2 वचनं महाराजांची आहेत. एक वचन त्यांचं असं आहे की अनुग्रहामध्ये तुमचा हात जरी मी माझ्याकडे आत्ता घेतलेला असला तरी मी तो रामाच्या हातात दिलेला आहे. म्हणजे आपला हात महाराजांनी रामाच्या हातात दिलेला आहे. आपली समग्र जबाबदारी, आपला सांभाळ करणारा भाव हा महाराजांनी रामाच्या स्वाधीन केलेला, त्याला कर्तेपण महाराजांनी दिलेला. आणि दुसरा आहे की अनुग्रहामध्ये मी गुरु आणि तुम्ही शिष्य हा विचार महाराजांच्या समोर नाही. अनुग्रहामध्ये सुद्धा शिष्यातही मी राम बघितला, ही भूमिका महाराजांची आहे. म्हणून त्या रामाचा विचार महाराजांनी सातत्यानं केला. ती महाराजांची दृष्टी आपल्याला समजता आली पाहिजे, समजून घेता आली पाहिजे. म्हणून महाराज म्हणाले की मला आवडते म्हणून नाम घ्या. आपला हात रामाच्या हाती दिलेला आहे. आपल्याला रामरूपच महाराज बघत आहेत. मग ज्यांनी मला या भूमिकेवरती आणलं, त्या रामापर्यंत पोचवलेलं आहे, ते पोचवणं, ज्या नामामधून घडलं ते नाम त्यांना आवडतं म्हणून आपण घ्यावं.
महाराजांना जे जे आवडतं ते ते आपण करावं. व्हॅलेंटाईन डेला आम्ही आमच्या प्रिय माणसाला जे आवडतं ते आम्ही 4 पैसे मार्केटमध्ये जातो आणि घेऊन येतो आणि म्हणतो काय, सरप्राईज गिफ्ट. इथे महाराजांना काय आवडतं आहे, नाम. आम्हाला ते नाम, त्या नामाचं प्रेम हे महाराजांच्या अनुषंगानं आपल्याला निर्माण करायचं आहे. त्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला नामाच्या अनुसंधानात राहायचं आहे. हे अनुसंधान ज्या वेळेला आमच्यामध्ये येतं त्यावेळेला महाराजांचं पुढचं वचन आहे, तुमच्या पापाचा भार मी घेतला अशी खात्री बाळगा. ते आपलं पाप, महाराज ते पाप घेतात म्हणजे काय करतात, हा विचार आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघूया. आज याच ठिकाणी वाणीला विराम देऊया. जानकी जीवनस्मरण जय जय राम. उद्या 8 वाजता उद्या 8 वाजता आपण सुरू करू.